आता एक मोठी बातमी पालघरच्या तलासरीमध्ये गुजरातच्या घुसखोरीचा आरोप। वेवजी ग्रामपंचायत हद्दीमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नाचा दावा करण्यात आलाय। स्थानिक नागरिकांच्या आरोपामुळे नवा वाद निर्माण झालेला आहे। गुजरात आणि महाराष्ट्र सरकारकडून सीमा मोजणीला आता सुरुवात करण्यात आली आहे। दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांकडून मोजणीला सुरुवात करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्याच्या तलासरीतील वेवजी या ग्रामपंचायत हद्दीमध्ये गुजरात राज्याची घुसखोरी सुरू असल्याचा आरोप यापूर्वी वेवजी ग्रामस्थांकडून करण्यात आला होता। यानंतर आज गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रशासनाकडून या ठिकाणी संयुक्त सीमा निश्चिती मोजणीला सुरुवात करण्यात आलेली आहे। पालघरच्या जिल्हा प्रशासनासह गुजरातच्या उंबरगाव तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, भूमिलेख अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही संयुक्त मोजणी पार पडते। या संयुक्त मोजणीनंतर गुजरात राज्यातील किती अतिक्रमण हे महाराष्ट्र सीमा हद्दीत आलं असल्याचं स्पष्ट होणार असलं तरी अधिवेशन काळातच ही मोजणी सुरू केल्यानं जिल्हा प्रशासन वेळ मारून नेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचा पालघर जिल्ह्याच्या हद्दीत सुरू असलेला सीमावाद मिटवण्यासाठी आता दोन्ही राज्यातील प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, पालघरच्या तलासरीमध्ये गुजरातच्या घुसखोरीचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय आणि त्या संदर्भात आता मोजणी सुरू झालेली आहे, काय अपडेट? नक्कीच आपण बघायला गेलं तर गुजरात आणि महाराष्ट्राचा जो तलासरी तालुक्यात वेवजी येथे सीमावाद जो आहे तो मागील अनेक वर्षांपासून पाहायला मिळतो। साधारणतः 25 ते 30 वर्षापासून या भागात हा सीमावाद सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। गुजरातच्या उंबरगाव परिसरातील एका ग्रामपंचायतीने महाराष्ट्र तिथंच राहणार आहे, गुजरात तिथंच राहणार आहे, दोघे भारतातच राहणार आहे। पण आता अधिवेशन सुरू असल्यामुळे काहीतरी करायचं म्हणून दोन्ही सरकार त्याची मोजणी चालू केली। चांगली गोष्ट आहे ना, एखादी शंका दूर केली तर काय, शंका दूर झाली तर काय? तर आपण पाहतोय गुजरात आणि महाराष्ट्र सरकारकडून आता सीमा मोजणीला सुरुवात करण्यात आलेली आहे। पालघरच्या जिल्हा प्रशासनासह गुजरातच्या उंबरगाव तहसीलदार सध्या अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। अधिवेशन सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा हा पालघरचा मुद्दा आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते सतेज पाटील सर आहेत। पाटील सर, गुजरातचा हा प्रकार आपण सगळा बघतोय। गुजरात सरकार आता आपल्या हद्दीत येते, महाराष्ट्राच्या हद्दीत येते आणि वेवजी ग्रामपंचायतीतल्या लोकांचंही म्हणणं आहे की सातत्यानं हळूहळू ही हद्द पुढे आणली जाते, गावच गिळंकृत करण्याचा प्रकार आहे। मला वाटते गिफ्ट सिटीच्या माध्यमातून अनेक उद्योग गुजरातला गेले, डायमंड मार्केट गुजरातला गेलं। आता मला वाटते महाराष्ट्रात अतिक्रमण करायचं काम गुजरात गव्हर्नमेंट करते हे यातून सिद्ध होतं आहे। बुलेट ट्रेन आलेलीच आहे ऑलरेडी आणि म्हणून या सगळ्याचं बघितल्यानंतर मला वाटते प्रशासनानं यामध्ये तातडीनं त्या ग्रामपंचायतची किंवा ग्रामस्थांची भूमिका ऐकून घेऊन त्यामध्ये ताबडतोब निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा असणार आहे। आता तिथे गुजरातमध्ये सरकार भाजपचं आहे, इथे सरकार भाजपचं आहे। म्हणून सरकार भाजपचं असल्यामुळेच काळजी वाटते की हद्द कधी बदलू शकतात ते, त्यामुळं प्रशासनानं योग्य तो निर्णय घ्यावा। ग्रामस्थांच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे राहू। एका बाजूला कर्नाटक सीमावाद बेळगावमध्ये सुरू आहे, आता इथे गुजरातमध्ये होतं। हळूहळू प्रत्येक ठिकाणी सीमावाद म्हणजे देशाचा सीमावाद राहू देत, इथला सीमावाद आता जास्त वाढत चालला। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादला एक इतिहास आहे, अनेक वर्षाची तो विषय आहे, परंतु आत्ताचा हा वाद हा नव्यानं आलेला वाद आहे आणि म्हणून मला वाटतं प्रशासनानं ताबडतोब त्याच्यावर निर्णय घेऊन आपली महाराष्ट्राची भूमिका परखडपणे मांडून ती हद्द फायनल करण्याचं काम ताबडतोब करावं। तुम्ही काही मुख्यमंत्र्यांशी किंवा कोणाशी बोलणार आहात? आम्ही विधिमंडळात हा विषय मांडू। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। तर तलासरीच्या गुजरातमध्ये घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर पालघरच्या जिल्हा प्रशासनासह गुजरातच्या उंबरगाव तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि भूमिलेख अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त मोजणी पार पडते। या संयुक्त मोजणीनंतर गुजरात राज्यातील किती अतिक्रमण हे महाराष्ट्र सीमा हद्दीत आलं असल्याचं स्पष्ट होणार असलं तरी अधिवेशन काळातच ही मोजणी सुरू केल्यानं आता जिल्हा प्रशासन वेळ मारून नेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय।
गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचा पालघर जिल्ह्याच्या हद्दीत सुरू असलेला सीमावाद मिटवण्यासाठी आता दोन्ही राज्यातील प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। स्थानिकांच्या आरोपामुळे आता हा नवा वाद निर्माण झालेला आहे। पालघर जिल्ह्याच्या तलासरीतील वेवजी या ग्रामपंचायत हद्दीमध्ये गुजरात राज्याची घुसखोरी सुरू असल्याचा आरोप यापूर्वी वेवजी ग्रामस्थांकडून करण्यात आला होता आणि त्यानंतरच आता आज गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रशासनाकडून या ठिकाणी संयुक्त सीमा निश्चिती मोजणीला सुरुवात करण्यात आलेली आहे। पालघरच्या जिल्हा प्रशासनासह गुजरातच्या उंबरगाव तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि भूमिलेख अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही संयुक्त मोजणी पार पडते आणि या संयुक्त मोजणीनंतर गुजरात राज्यातला किती अतिक्रमण हे महाराष्ट्र सीमा हद्दीमध्ये आलंय हे स्पष्ट होणार आहे। मात्र असं असलं तरी अधिवेशन काळातच ही मोजणी सुरू केल्यानं जिल्हा प्रशासन वेळ मारून नेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आपल्याला अधिकची माहिती देतील। राहुल, नक्कीच आपण बघितलं तर पालघर जिल्ह्यातील जे वेवजी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत हद्दीत म्हणजे महाराष्ट्र सीमा हद्दीत गुजरातने अतिक्रमण केल्याचा आरोप मागील अनेक वर्षांपासून केला जातोय। वेवजी ग्रामपंचायत हद्दीत साधारणतः 600 ते 700 मीटर गुजरात राज्याने घुसखोरी केल्याचा आरोप जो आहे तो या ग्रामपंचायतीकडून करण्यात येतोय आणि तेव्हापासून गुजरात आणि महाराष्ट्राचा सीमावाद जो आहे तो पाहायला मिळतो। एकूणच गुजरात हद्दीवर असलेल्या पालघर जिल्ह्यातील तलासरीतील वेवजी आणि उंबरगाव यांच्या हद्दीतील हा वाद आहे। साधारणतः 1997 ते 98 पासून हा दोन्ही राज्यांचा वाद जो आहे तो पाहायला मिळतोय। आजपासून या ठिकाणी संयुक्त मोजणी जी आहे ती दोन्ही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये पालघर जिल्हा प्रशासन असेल किंवा मग उंबरगाव जिल्हा प्रशासन असेल यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोजणी जी आहे ती सुरू केली जाते। मात्र जे महाराष्ट्र हद्दीत मोठ्या प्रमाणावर इमारती उभ्या राहिल्यात याला स्ट्रीट लाईट असतील किंवा मग अनेक योजना ज्या आहेत त्या गुजरातकडून पुरवल्या जातात, त्याच पद्धतीने या इमारतींना एनओसी ज्या आहेत त्या सुद्धा गुजरात राज्याने दिल्याने हा वाद जो आहे तो समोर आलेला होता। एकूणच आता कुठेतरी हा सीमावाद मिटवण्याचा जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न जो आहे तो केला जातोय। मात्र असं असलं तरी सुद्धा हा अधिवेशन सुरू आहे आणि याच काळात ही मोजणी जी आहे ती सुरू केल्यामुळे कुठेतरी अधिवेशन काळात वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप जो आहे तो आता स्थानिक नागरिकांकडून केला जातोय। एकंदरीत पाहिलं तर मागील अनेक वर्षांपासून वेवजी त्या ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ असतील किंवा मग ग्रामपंचायतीची मागणी आहे की हा वाद जो आहे तो मिटला पाहिजे, जी सीमा आहे ती निश्चिती झाली पाहिजे। मात्र यात कुठेतरी जिल्हा प्रशासन या सगळ्या निर्णय घेण्यात कमी पडत असल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच मागील काळात देखील हा वाद जो आहे तो उफाळून आल्यानंतर पालघर जिल्हा प्रशासन असेल किंवा मग उंबरगाव जिल्हा प्रशासन असेल यांची एक बैठक झाली होती। या बैठकीत हा निर्णय झाला होता की दोन्हीकडून ही संयुक्त मोजणी होईल आणि त्यानंतर हद्द निश्चिती केली जाईल। मात्र या निर्णयानंतर देखील कुठेतरी कार्यवाही जी आहे ती योग्य झालेली नाही। आजपासून या संयुक्त मोजणीला सुरुवात करण्यात आली आहे, मात्र याचा अहवाल जो आहे तो कधी येईल याची प्रतीक्षा जी आहे ती वेवजी ग्रामस्थांकडून केली जाते। राहुल, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, खरं तर बऱ्याच वर्षांपासून गावं गिळंकृत करण्याचा प्रयत्न होतोय किंवा गुजरातच्या घुसखोरीचा हा प्रयत्न होतोय असा आरोप ग्रामस्थांकडून वारंवार केला जात होता, तक्रारी करण्यात येत होत्या। मात्र त्यावेळी कोणतीच ॲक्शन घेतली गेली नाही का? त्यावेळी मोजणीला सुरुवात केली नाही का? नक्कीच साधारणतः मी सांगितलं तसं की 1997 ते 98 पासून हा वाद जो आहे तो सुरू होता। दोन्हीकडून दावे प्रतिदावे केले जात होते। गुजरात राज्याकडून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी इमारती ज्या आहेत, रहिवासी संकुलं जी आहेत किंवा मग बांधकामांना परवानगी देण्यात येत होती। ज्या एनओसीज आहेत त्या गुजरातच्या उंबरगाव ग्रामपंचायत उंबरगाव तालुक्यातील जी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीकडून एनओसी देण्यात आल्या होत्या आणि मात्र मुळात ह्या इमारती ज्या उभ्या राहिल्या त्या महाराष्ट्राच्या हद्दीत राहिल्या असा आरोप जो आहे तो यापूर्वी देखील या ग्रामपंचायतीकडून करण्यात आला। एकंदरीत पाहिलं तर 600 ते 700 मीटर पर्यंत महाराष्ट्राच्या हद्दीत या ठिकाणी गुजरात प्रशासनाकडून स्ट्रीट लाईट असतील किंवा मग ज्या अनेक नागरी सुविधा असतील त्या पुरवल्या जात होत्या आणि त्याच्यामुळे ह्या इमारती आहेत किंवा रहिवासी संकुलं आहेत ही महाराष्ट्राच्या हद्दीत आहे। त्याच्यामुळे कुठेतरी यांना एनओसी देताना किंवा मग ज्या नागरी सुविधा देताना महाराष्ट्र जी वेवजी ग्रामपंचायत आहे याची एनओसी घेणं बंधनकारक होतं। मात्र तशी कुठलीही एनओसी जी आहे ती घेतली गेली नाही। प्रत्यक्षात गुजरात राज्यातील जे उंबरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीने एनओसी असतील किंवा मग इतर नागरी सुविधा ज्या आहेत त्या या ठिकाणी पुरवल्या। त्याच्यामुळे कुठेतरी गुजरात राज्याची घुसखोरी सुरू असल्याचं वारंवार सांगितलं जात होतं। या संदर्भात
अशोक ढोडी जे शिवसेनेचे स्थानिक नेते होते, ज्यांचं मागील वर्षी ज्यांची हत्या झाली, ते या सगळ्याचा पाठपुरावा करत होते. मात्र कुठेही त्यांना या सगळ्यात यश आलेलं पाहायला मिळालं नाही. एकंदरीत जेव्हा वाद उफाळून येतो तेव्हा दोन्ही जिल्हा प्रशासन आहेत ते बैठका घेतात, मात्र त्यावर कुठलाही तोडगा जो आहे तो निघताना दिसत नाही. आजपासून ही संयुक्त मोजणी जी आहे ती दोन्ही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असली तरी सुद्धा नेमका राहुल, आता माफ आवाज- करा.